काय बोलावं काय नाही एवढ्या मोठ्या विषयाला सर ना पाठी थोडं सर मग इकडून आंध्र येतो पुरामध्ये त्याला काय म्हणा सारखी मोठी शॉप आहे परंतु आता मी पाठीमागही सांगितलं 15 दिवसामध्ये आताही पुन्हा ते सांगतो की अपेक्षा आणि आशा मुख्यमंत्र्यांकडून आहे. लोकांनी आशा धरल्या त्याच्यामध्ये की न्याय 100% मिळणार जागा वाजी ते करणार या कुटुंबाने ज्या त्यांच्या लिकेच्या डोळ्यात पाणी खूप निर्गुण खून याला न्याय मिळत नसतो लोकांनी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आणि मुख्यमंत्री त्यांच्याकडून अपेक्षा अशा आहे की ते लवकरात लवकर कोणत्याही जागाबाजी राजकारण न्याय देतील की आता पण आम्ही धरले पण एकदा अपेक्षाचं जर बघितलं तर मग थोडस आमचा कारण आम्ही न्याय घेणार आहे मुख्य सूत्रधार देखील मी तेच सांगितलं मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे आता तरी वेळ देऊ नका माझे चिल्लर चिलटर राहायला तुम्हाला जर एवढा वेळ लागतो साध्या 107 सारखे केसेस होते तरी पोलीस उचलून येते त्या 302 सारखे गुन्हे होऊन पुढं खंडाने अट्रॉसिटी गुन्हे असून जर तुम्ही लोकांना धरत नाही तुम्ही धरता नेमका कोणाला तुम्हाला तुमच्यावरचा धब्बा आणि दाग जर पुसून काढायचा तर तुम्हाला गोरगरीब समाज हा मराठा समाज याला तुम्हाला कोणाचाही मुलायदा करून चालणार हा मा आहे त्यो मा आहे त्यो नेता चेन नेता चेन हे म्हणून तुम्हाला चालणार नाही तुम्ही एक पालक आणि तुम्ही गोरगरिबांची एक हिंमत वाढवण्याचं काम केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि तुम्ही ते करावं आम्ही याच्यात राजकारण करत नाही करणार पण न्याय जर मिळाला नाही तर मग मात्र आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यावा पालकमंत्री पदाचं देखील म्हटलं जातं खासदारांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावं आणि काल सूर्यदासने देखील म्हटलं यावर माझं म्हणणं कधी पण वेगळं कारण मी गरिबांचं दुःख जाणून त्या मताशी चालत असतो कधी तुम्ही आम्हाला जे आरोपी आहेत ते लवकर पकडून पाहिजे ज्यांचे नाव त्या कॉल डिटेल मध्ये यायला लागले कोणी कोणाला व्हिडिओ कॉल केले कोणी मारताना केले कोणी कसे केले कोण खंडणीत कोण अॅट्रॉसिटी मध्ये हे पुरेमध्ये पाहिजे की कुणी होय कोणाकडे ठेवी आम्हाला समाजाला न्याय पाहिजे संतोषभाई आज ते लेकरो त्यांची मुलगी साथ घालते लोक अगदी तर माझ्या बापाला न्याय द्या तुम्ही जर ते ऐकत नसाल तुम्हाला जर जाणीवच नसेल एका लेकीची लाडकी बहीण म्हणायचं आणि त्या लाडक्या बहिणीची किंवा त्या जनतेच्या एका लेकीची जर तुम्हाला जाण नसेल तर न्याय कुठला द्यायला निघाला तुम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा अन्याय मात्र पाहिजे आणि हे देतील अशी अशा अपेक्षा धरलेली ज्या दिवशी अशा अपेक्षा सुटणार आहे त्या दिवशी न्याय आम्ही घेणार या प्रकरणाचा जो तपास आहे सीआयडीकडे गेलेला आहे आणि जिल्ह्याची एसपी सोबत झालेली आहे मग कसं होतं कुठलाही दबावाला बळी न पडता त्यांनी तपास याच्यातलं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे आता असं उघडं पडायला लागलं या जिल्ह्यात प्रचंड मोठं रॅकेट आता एक बाहेर पडायला 10 वर्षाचं 5 वर्षाचं कुणी म्हणतं माझी जमीन हाती दिली मी आता एक मॅटर ऐकलं त्यांच्यात कुणातरी मामाचं कपाना ते बाहेर निघले एक पाटोद्यातलं निघलंय अनेक शहरातले मॅटर आता बाहेर लोक बाहेर आता बोलते झाले लोकांवरची दहशत उठून घेणं खूप गरजेचं आहे लोकांना स्वतःहून पुढे येऊन एसपींना आणि यांना सांगणं गरजेचं की माझ्यावरती 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी अमुक प्रकरण झालं होतं न्याय सगळ्याला भेटणारे आता उठाव झाला कारण यांनी आमच्या संतोष भाईचा जीव घ्या त्यामुळे लोकांनी आता दबून राहता कामा
आपल्या आपल्यावर ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी बाहेर निघावं आणि निघले सुद्धा. खूप मॅटर आता बाहेर निघायला. न्याय मात्र SP साहेबांनाही सांगतो, गृहमंत्री साहेबांना सांगतो, मुख्यमंत्री पण तेच. अशा अपेक्षा तुमच्याकडून आहे. तुम्ही ज्या मागण्या मस्साजोग गावकऱ्यांच्या आहेत, कुटुंबाच्या आहेत, त्या पुऱ्या कडीला लावा. मग काही पण असेल, याला हटा म्हणून असेल, त्याला हटा म्हणून असेल, किंवा त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याला पकडा असेल. नाव तर सगळ्यांनी डिटेल सांगितलेत. वेळ आली तर आम्ही नाव बी घेऊ आणि कचका पण दाखवू. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून अशा अपेक्षा आहेत, तोपर्यंत मुख्यमंत्र्यावर सोपू. त्यांनी मात्र या कुटुंबाला न्याय द्यावा. न्याय आम्ही घेणार. दादा 28 तारखेच्या मोर्चाबाबत काय सांगा, स्वरूप कसं असेल आणि तुम्ही स्वतः सहभागी होत आहे? आम्ही नागरिक आहे बाबा, जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्यात. आणि मी जनता आहे ना, फक्त त्याच्यात कुणी राजकारण आणू नये एवढं माझं मत. आजच नाही तर मी हे 4-5 दिवसापासून मिशात म्हणतो. कारण एका मुलीनं, एका लेकीनं हाक दिली माझ्या बापाला न्याय देण्यासाठी. आपण 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं. मग कोणाला आमंत्रण असेल, कोणाला नसेल. हे काय आमंत्रणाच्या दिवशी काय इथं काय वेगळं काही आहे का? इथं एका लेकीनं हाक दिली, तुमची लेक काय आणि या गावची लेक काय एकच. म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने केलं तमक्याने बोलवलंय. सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी या लेकीची हाक मारली, तिच्यासाठी सगळ्यांनी धावून यावं. तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी पक्षाच्या पलीकडे जाऊ त्या मोर्चात माता मावल्यांसह महिलांनी सुद्धा